ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका। शेकडो बोगस भरती करणाऱ्या धंदाई संस्थेविरुद्ध मकोका लावून डीडी केडीच्या संपत्तीची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करावी अशी मागणी भ्रष्टाचार निर्मूलन परिषदतर्फे राजकुमार छाजेड यांनी केली आहे। नाशिक गुन्हा अन्वेषण विभागाने धंदाईतून शेकडो कागदपत्रे नेली असून बोगस शालार्थ, बेकायदा नोकर भरतीसह शरद शिंदेसोबत बनावट कागदपत्रे केली आहेत। यासाठी संघटित गुन्हेगारी अन्वये कलमे वाढविण्यात यावीत व डीडी केडी शरद शिंदे, ॲडव्होकेट किरण पाटील यांना पुन्हा अटक करण्यात यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। लवकरच या प्रकरणी हायकोर्टात पिटिशन दाखल होणार आहे। BNHच्या कलम 111 अन्वये संघटित गुन्हेगार कलम वाढवून तपास ईडीकडे द्यावा अशी मागणी राजकुमार छाजेड यांनी पोलीस महासंचालकाकडे केली आहे। नाशिक विभागात शालार्थ आयडी घोटाळ्याचे सूत्रधार जळगाव जिल्ह्यातील आहेत, त्यामुळे ही चौकशी वरिष्ठ पातळीवर करण्यात यावी, त्यासाठी विशेष पथक नेमावे अशी ही मागणी करण्यात आली आहे। ताज्या बातम्या विचार नव्हे त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे। ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।